हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मला एक माझ्या व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती, त्याविषयी मला बोलायचं आहे. कारण की आत्ता जुलैनंतर यूट्यूबचे खूप नियम बदललेले आहेत. खूप म्हणजे खूप. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा, यूट्यूबचे काय काय अटी आहेत, नियम आहेत. जर आपण चॅनल आपलं जर चालू आहे, आपण जर ब्लॉग बनवतोय किंवा कोणत्याही कॅटेगरीचा आपण जर चॅनल बनवलेला आहे, तर त्याच्याविषयी नियम काय आहे ते खरंच तुम्ही जाऊन तिथे वाचा, व्यवस्थित रीड करा ते, आणि त्याच्यानुसारच तुम्ही चॅनल बनवा. त्याच्यानुसार तुम्ही चॅनलचे ब्लॉग तयार करा. कारण की खूप नियम चेंजेस झालेले आहेत नियमांमध्ये. तर कारण तर मला मेसेज आला होता 4-5 दिवसांपूर्वी. माझ्या व्हिडिओच्या खाली अजून ती कमेंट आहे. मी तर ताईंना बोलले होते की कमेंट डिलीट करा, पण त्यांनी ती कमेंट डिलीट केलेली नाही आहे अजून, किंवा पर्सनली कोणाला मी असं बोलत नाही आहे. त्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेऊ नये ह्या गोष्टीवरती. मी त्यांना पर्सनली असं काहीही वाईट बोलत नाही. त्यासाठी त्यांना खरंच आधीच त्यांना मी सॉरी बोलते. त्यांना जर असं काही वाटत असेल की त्यांच्या कमेंटवर मी पर्सनली बोलते, तसं काही नाही ताई. तर मला एक कमेंट आली होती की 133 कंप्लीट, प्लीज रिटर्न सब असा. तेव्हा माझे 133 सबस्क्रायबर होते. तर त्या ताईंचा मला मेसेज आला की तुमचे 133 आहे सबस्क्रायबर, तर 134 डन. मग त्यांनी मला सबस्क्राईब केलं होतं, म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता 134 डन, प्लीज रिटर्न सब असा. आणि अजून एका दादांचा पण मला मेसेज आला होता. त्या ताईंचा पण चॅनल नवीन आहे, त्या दादांचा पण चॅनल नवीन आहे. त्यांनी पण मला मेसेज केला होता माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली की प्लीज सब रिटर्न ताई, प्लीज सब रिटर्न ताई. मी म्हटलं अरे माझं काही चुकलं का, माझ्या व्हिडिओमध्ये असं काय आहे, सब रिटर्न ताई, सब रिटर्न ताई असं काय त्यांना कमेंट आली आहे, अशी काय मला कमेंट आली आहे. मी तो व्हिडिओ 4-5 वेळा माझाच मी बघितला की व्हिडिओमध्ये असं काय आहे, सब रिटर्न ताई, सब रिटर्न म्हणजे काय आहे रिटर्न. नंतर मला कळलं सब रिटर्न म्हणजे सबस्क्राईब रिटर्न, मला सबस्क्राईब तुम्ही करा असा त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे, हे मला नंतर कळलं. तर हे असं असेल तर खरंच असं करू नका की एकमेकांना कमेंट करून मला सबस्क्राईब करा, मला सबस्क्राईब करा असं सांगणं चुकीचं आहे आत्ता सध्या तरी. कारण की आधी यूट्यूबचं असं होतं की आपण बघा यूट्यूबला व्हिडिओ पण असतात की पैसे देऊन तुमचं चॅनलचे वॉच टाईम आम्ही कंप्लीट करतो, मग तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. 10-12 मोबाईल मांडून ठेवलेले असतात आणि त्यांचं कंटिन्यू सुरू असतं चॅनलचं वॉच टाईम वाढवणं आणि मॉनिटाईज करणं. आपण त्यांना जरी पैसे देऊन आपलं चॅनल मॉनिटाईज करून घेतला, वॉच टाईम वाढवून घेतला, तर सुद्धा नंतर पुढे काय करणार आपण मॉनिटाईज होईपर्यंत आपण वॉच टाईम वाढवू शकतो. नंतर काय करणार आपण, ते आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ बघणार नाहीत. त्यांना पैसे द्यावे लागतील आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ बघण्यासाठी. मग आपण इकडचं पेमेंट घ्यायचं आणि तिकडं द्यायचं, त्याचा फायदा काय. एवढं आपण मेहनत करून ब्लॉग बनवून एडिट करून, कारण की त्यासाठी किती कष्ट लागतं हे जो ब्लॉग तयार करतात आणि जे एडिटिंग वगैरे करून जे ब्लॉग अपलोड करतात त्यांना माहिती आहे ह्याच्या पाठीमागचं किती कष्ट आहे यूट्यूबमध्ये व्हिडिओ करण्यापाठीमागचं ते. तर असं करू नका. कोणालाही माझा व्हिडिओ बघा म्हणून फोर्स करू नका, प्लस कोणालाही मला सबस्क्राईब करा म्हणून फोर्स करू नका. कारण की असा फेक सबस्क्रायबर आपल्याला नकोच आहे. कारण की ते लोक तुम्ही जे फेक सबस्क्रायबर तुमचा व्हिडिओ कधीच पाहणार नाही. आणि असं ठीक आहे की मी त्यांना सबस्क्राईब केले, त्यांनी पण मला सबस्क्राईब केले, पण मी तेवढं मी म्हणतात त्यांची व्हिडिओ बघते, लाईक करते, मेसेज त्यांना कमेंट करते, पण ते पुढचा पण व्यक्ती करेल हे कशावरून ना. आणि नंतर कमाल म्हणजे असं झालं की त्या ताईंनी 2-4 दिवसानंतर मला अनसबस्क्राईब केलं. त्यांनी मला सबस्क्राईब केलं, मला त्यांनी स्वतःला परत सबस्क्राईब करायला लावलं. मग मी ठीक आहे, आता मला त्यांनी सबस्क्राईब केलं म्हटलं ठीक आहे बाबा, आपल्या एक सबस्क्राईबमुळे त्यांचा जर काही फायदा होतोय तर मग मला काय प्रॉब्लेम आहे सबस्क्राईब करायला. मग मी पण त्यांना सबस्क्राईब केलं. 2-3 दिवसांनी त्यांनी मला परत अनसबस्क्राईब केलं. म्हणजे आता ही नवीन ट्रिक निघाली आहे की आपण पुढच्याला सबस्क्राईब करायचं आणि त्यांना म्हणायचं की मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे, तुम्ही पण मला करा सबस्क्राईब, आणि नंतर 2-3 दिवसानंतर आपण त्यांना लगेच अनसबस्क्राईब करून टाकायचं. म्हणजे पुढचा वेळ आहे असं वाटत असेल सगळ्यांना, तर असल्या लोकांच्या खरंच बळी पडू नका. आणि आपली इच्छा, आपल्याला सबस्क्राईब करायचं तर करा, नसेल तर नका करू. पण उगीच एक टाइमपास म्हणून करू नका. तुम्ही केलं असेल सबस्क्राईब तर लगेच त्यांना अनसबस्क्राईब करायचं, आपल्याला गोड बोलून आपल्याला सबस्क्राईब करायला लावायचं, काहीच उपयोग नाही. नॅचरल जसे सबस्क्रायबर वाढतील ना ते वाढत आहेत सबस्क्रायबर. कारण की जे नॅचरली आपले स्वतःहून सबस्क्रायबर येणार आहेत ते आपला व्हिडिओ बघणार आहेत, लाईक करणार आहेत, कमेंट करणार आहेत, ना की हे आपण ज्यांना लावून. आत्ता बघा घरातले सुद्धा लोक आपला व्हिडिओ बघत नाहीत, घरातले सुद्धा लोक बघत नाहीत.
आपले घरातले पाहुणे वगैरे ज्यांना आपण सुरुवातीला सांगितलं आहे की चॅनल सबस्क्राईब करा, ते सुद्धा बघत नाहीत. फक्त त्यांना नोटिफिकेशन आलं यूट्यूबला, बघतात काय व्हिडिओ, चल जाऊ दे स्टार्ट लगेच, असं असं त्यांचं. त्यामुळं त्यांनासुद्धा आपण म्हणायचं नाही, म्हणजे आपले घरचेच बघत नाहीत, नातेवाईक बघत नाहीत. मग ही यूट्यूब फॅमिली चांगली आहे ना, जे आपले व्हिडिओ बघते, बरोबर आहे. आता माझ्या रिलेटिव्सपेक्षा माझ्या व्हिडिओला 100च्या क्रॉस व्ह्यूज येत आहेत, म्हणजे हे माझ्या घरचे तर बघत नाही आहेत. माझे ठराविक व्हिडिओ बघणारे जे मला रोज कमेंट करतात ते मला कळतात की हां, हे माझा व्हिडिओ रोज बघतात, रोज ह्यांची कमेंट माझ्या व्हिडिओ खाली असते, लाईक असतो. मी सुद्धा त्यांचे व्हिडिओ आवर्जून बघते, त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला माझीसुद्धा कमेंट असते, त्यांचा व्हिडिओ बघते. मला जरी बघायला वेळ नसला तरी पण मी मोबाईल लावून बाजूला ठेवते, मी कानाने ऐकत असते, जरी मला मोबाईल बघायला टाईम नसेल तरी सुद्धा. पण त्यांचा पूर्ण व्हिडिओ मी ओपन केला तर बघतेच, पुढे स्टॅप पण करत नाही आणि व्हिडिओ पळवत पण नाही, कारण की त्यांची रोज माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे. मग मला माहिती आहे की ह्या ताई मला सपोर्ट करत आहेत, मग माझंसुद्धा काम बनतं आहे की मी पण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे. तर असं करू नका, फेक सबस्क्राईबसाठी कोणालाच कमेंट करू नका. हे सगळं यूट्यूबच्या अल्गोरिदमला तुमचा मॅसेज सगळा जातो आणि तुमचं सगळं रेकॉर्ड यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की तुम्ही म्हणजे फेक सबस्क्रायबर जमा करतायत म्हणून तुमच्या चॅनलला फेक सबस्क्रायबर घेण्यासाठी, मग तुमचा वॉच टाईम वाढण्यासाठी रिक्वेस्ट करताय म्हणून हे सगळं यूट्यूबला कळतं. हे सगळं फ्रॉड काहीच करू नका. आत्ता उठकीसूट सगळेजण म्हणजे कारण की आत्ता असं झालं आहे की प्रत्येकाला गरज आहे आणि आत्ता बऱ्याच लोकांना आधी माहीत नव्हतं की यूट्यूबमधून इन्कम मिळतो तर आणि हे व्हिडिओ वगैरे आहे त्याचे पैसे मिळत वगैरे, असं खरंच खूप लोकांना माहीत नव्हतं. पण आता ह्या 1-2 वर्षात असं झालं की प्रत्येकाला माहीत झालं की यूट्यूबमधून इन्कम मिळतो म्हणून. त्यामुळे प्रत्येकजण चॅनल ओपन करायला लागला आहे आणि आपल्यापर्यंत जे ॲक्टिव्हिटी, जे स्किल्स त्यांच्यात आहेत, वेगळं स्किल जे एक्स्ट्रा नॉलेज आहे ते सगळं आपल्या यूट्यूब मार्फत लोकांना दाखवण्याचा आणि त्यातून काहीतरी इन्कम मिळवण्याचा विचार करून त्यांचं चॅनल ओपन करतात. त्यामुळं ढीक पडलेलं आहे यूट्यूबपाशी, ढीक पडलेलं. त्यामुळे यूट्यूबला काही पण करून कमी करायचेत लोक. आधी कसं लिमिटेड होतं. त्यामुळे बघा आता मधुराज रेसिपी ताईंचं चॅनल, जसं त्यांचा व्हिडिओ पहिला फर्स्ट त्यांनी टाकला यूट्यूबला, तेव्हापासून त्यांना त्याचं पेमेंट मिळत गेलेलं आहे. त्यांच्या वेळी 1000 सबस्क्रायबर्सचं नव्हतं, पण 4000 वॉच टाईम नव्हतं, असं काही लिमिटेशन वगैरे किंवा त्यांचा असं काही कॅटेरिया नव्हता यूट्यूबचा. आता सगळेजण यूट्यूब ओपन करायला लागले, सगळेजण चॅनल क्रिएट करायला लागलेत, म्हणून यूट्यूबचा कॅटेरिया बदललेला आहे, भरपूर नियम बदललेला आहे जुलैपासून. त्यामुळं असं करू नका. यूट्यूब फक्त आपल्या चुका पकडायच्या आणि आपल्याला आऊट करायचं ह्याच्या पाठीमागे यूट्यूब लागलेलं आहे. त्यामुळे यूट्यूबला आपल्याकडून चांगलं काय देता येईल एवढंच बघा. आणि थोडेसुद्धा आपली जर दुसऱ्यांच्या खाली आपण जर कमेंट जरी केली ना की माझा व्हिडिओ बघा किंवा मला सबस्क्राईब करा, तर ते सुद्धा यूट्यूबला सगळं आपलं रेकॉर्ड असतं, आपलं SD कार्ड असतं. आपल्याच मोबाईलवरून आपण आपले व्हिडिओ बघू शकत नाही. आपल्या मोबाईलमधून आपण काय काय ॲक्टिव्हिटी केली आहे, किती ईमेल आय डी क्रिएट केलेल्या आहेत, फेक ईमेल आय डी तयार करून आपणच आपलं चॅनल किती वेळा सबस्क्राईब केलेलं आहे, आपण आपल्याच मोबाईलवरून किती वेळा व्हिडिओ बघतोय, हे सगळं यूट्यूबला कळतं. तेवढा आपला वॉच टाईम मायनस होत जातो. तर त्या भानगडीत पडू नका. तुमचा चांगला आणि काय होणार आहे, आत्ता तुम्हाला काहीच येणार नाही. आत्ता तुम्हाला प्रॉब्लेम काय, मॉनिटायझेशनच्या वेळी खूप प्रॉब्लेम येणार आहे. पण नंतर मॉनिटायझेशनच्या वेळी तुमचे एवढे तुम्ही व्हिडिओ टाकलेले असतात, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही चेक करून तो व्हिडिओ तुम्ही कॅन्सल करा, डिलीट करा, हे सगळं तुम्ही करू शकत नाही. तर मला एवढं सांगायचं आहे की आजच्या व्हिडिओमधून की तुम्ही तुमच्या व्यवस्थित योग्य वेने जावा. शॉर्टकट वे मारायचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण की जे तुमचे आत्ता रिअल सबस्क्रायबर ते तुमचे एंडिंगपर्यंत राहणार आहेत आणि जे तुमचे फेक सबस्क्रायबर ते तुम्हाला मध्येच थोडं 2-4 पावलं सोबत येणार आहेत आणि तुम्हाला सोडून देणार आहेत. त्यामुळं ते लोक घेऊन जाऊ नका. 10 लोक सोबत खराब नेण्यापेक्षा 2च लोक पण चांगले सोबत न्या, ते तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. त्यामुळं मग तुम्ही विचार करा आणि खरंच असं काही करू नका. जरी माझ्या व्हिडिओ खाली जरी कुठल्या ताईंनी कमेंट केली असेल की सबस्क्राईब करा वगैरे, तर खरं डिलीट करा ती कमेंट. तुमच्यामुळे मला पण प्रॉब्लेम नको आणि तुम्हाला पण तुमच्या चॅनलला काहीच प्रॉब्लेम नको. आणि कोणाला असं करू नका. मला जेवढ्या ताईंचे ज्या ताई नवीन चॅनल ओपन करतायत किंवा ज्या ताईंचा दुसऱ्या ताईंच्या व्हिडिओ खाली कमेंट आहे की ताई मी पण नवीन ब्लॉगर आहे, मी पण नवीन सुरुवात केली आहे, मला सपोर्ट करा वगैरे, मी लगेच त्यांचं चॅनल ओपन करते, व्ह्यू करते, त्यांचं चॅनल बघते आणि मी लगेच त्यांना सबस्क्राईब करून टाकते. त्यांना एक कमेंट करून द्या, त्यांचा व्हिडिओ लावून बाजूला ठेवा. आपल्यामुळे कोणाला जर फायदा होत असेल तर मग नक्कीच का नाही करायचं ना. आणि आपल्यातलेच लोक आपण का नाही पुढे घेऊन जायचे. आपण बघतो कोणाचे ज्यांचे सबस्क्रायबर 80,000, 90,000, 1,00,000 असे ज्यांचे सबस्क्रायबर आहेत, ज्यांना व्ह्यू 1-1 लाख, 2-2 लाख ज्यांना व्ह्यूज भेटत आहेत, त्यांचे आपण व्हिडिओ बघत बसतो.
अरे ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे ना, त्यांचं झालेलं आहे ग्रोथ ऑलरेडी, त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, त्यांचा इन्कम सुरू आहे, सगळं आहे. तर हे छोटे जे ब्लॉगर आहेत त्यांना घेऊन चला ना पुढं, त्यांना स्वतःला सपोर्ट करा तुम्ही. आपल्यातल्या लोकांना जाऊ देत ना पुढं, आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना घेऊन आपण पण पुढं जाऊया. कारण आपण पण एक ब्लॉगर आहे, ते पण एक ब्लॉगर आहे, त्यामुळे त्यांना आपली गरज आहे, आपली त्यांची गरज आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये पर्सनल कम्युनिकेशन करून तुम्ही एकमेकांना सपोर्ट करा, एकमेकांचे व्हिडिओ बघा. पण असं फेक सबस्क्रायबर करायचे करून दुसऱ्यांना सांगायचं की मी तुम्हाला केलं आहे, तुम्ही पण मला करा, आणि 2 दिवसांनी परत त्यांना तुम्ही अनसबस्क्राईब करताय, ही कुठली पद्धत आहे ना. असं नका करू, अशी फसवणूक करू नका. आणि हे जरी तुम्ही समोरची जी फसवणूक करताय, पण यूट्यूबच्या सगळं लक्षात येतं. यूट्यूबच्या अल्गोरिदम मशीन आहे, ते मशीन काही भावनांवर चालत नाही, ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्या मशीनमध्ये सगळं समजतं की तुम्ही काय करताय काय नाही, कोणाला मेल केलं आहे, कोणाला तुम्ही काय सांगताय काय नाही ते. त्यामुळं शॉर्टकट वगैरे मारू नका, व्यवस्थित ब्लॉग करा. आणि अशा खरंच कोणाला रिटर्न सब वगैरे किंवा सबस्क्राईब करा वगैरे अशा कोणाला कमेंट वगैरे करू नका. एवढं सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.